स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्ट्यावरती. मी अमोल गोखले आणि वर्ल्ड फुटबॉलच्या या विशेष भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि वर्ल्ड कप संपलेला आहे. स्पेननी 2010 नंतर 2026 मध्ये त्यांच्या छातीवरती दुसरा स्टार विणलेला आहे. फेरान टॉरेसने 106व्या मिनिटाला गोल केला. लिओनेल मेस्सीचं सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावण्याचं स्वप्न भंग पावलं. कुठेतरी एका महान खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा हा शेवट होता कदाचित. पण आजचा भाग हा फुटबॉलच्या मॅच अनालिसिसचा नाहीये, फुटबॉलच्या मॅच बद्दल बोलायचा नाहीये. आजच्या भागात तुम्हाला सांगणार आहे भन्नाट गोष्टी, कमालीच्या गोष्टी आहेत. काही गोष्टींबद्दल आपण आपल्या लाईफ मध्ये बोललेलो आहे, काही गोष्टी नव्याने मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला काय करायचंय, तुमच्या युट्यूब चॅनलवरती जा. ते जॉईन हा ऑप्शन असेल, जेणेकरून तुम्हाला स्पोर्ट्स कट्टाचे सभासद म्हणजे मेंबरशिप घेता येईल. ते 2 ऑप्शन्स आहेत, त्यातला तुम्ही कट्टेकरी हा पर्याय निवडा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बरोबर गप्पा मारायला स्पोर्ट्स कट्टावरती येता येईल. आमचा मेंबर्स एक्सक्लुझिव्ह कंटेंट असतो, तोही तुम्हाला बघता येईल. तर वेळ न घालवता सुरू करूया. सगळ्यात पहिले ना, न्यूजपेपर मध्ये किंवा जर्नलिझम मध्ये आम्हाला शिकवलं जातं प्रॉक्सिमिटी महत्वाची. न्यूज आपल्या जवळची जितकी असते ना, तितकं त्याचं महत्व जास्त. आणि अर्थातच सुरुवात करणार मी फेरान टॉरेस बद्दल. तुम्ही म्हणाल की त्याचा आणि भारताचा काय संबंध? तर अरे, फेरान टॉरेस इंडियामध्ये खेळून गेलेला आहे. कुठे माहितीये? मुंबईला डी.वाय. पाटील स्टेडियमला आणि गुवाहाटीला इंदिरा गांधी स्टेडियमला. इतकंच काय, तो सॉल्ट लेक स्टेडियम कोलकाताला खेळलाय. कधी खेळलाय? 2017 अंडर 17 फिफा वर्ल्ड कप. स्पेनच्या संघात तो होता आणि त्या संघात सर्जिओ गोमेज आणि आबेल रुइज हे अजून 2 खेळाडू होते, ज्यांनी तो वर्ल्ड कप स्पेनसाठी गाजवला. पण फेरान टॉरेसने क्वार्टर फायनल मध्ये इराण विरुद्ध आणि सेमीफायनल विरुद्ध माली विरुद्ध दोन्ही सामन्यात गोल केला होता. अर्थातच फायनल मध्ये झालं काय, स्पेन 2-0 पुढे होतं. पण त्यानंतर इंग्लंडनी भाकरी फिरवली आणि मॅच 5-2 जिंकली. त्या इंग्लंडच्या टीम मधला फिल फोडेन सगळ्यात मोठं नाव. जेडन सांचो त्यावेळी बोरुसिया डॉर्टमंड कडनं खेळत होतं, त्यामुळे त्याची वेगळी हवा. मॉर्गन गिब्स व्हाईट होता. हे तिघही खेळाडू असे दादा खेळाडू आहेत, जे या वर्ल्ड कपला दिसलेच नाही. पण मार्क गेही जो त्या संघात होता, त्यांनी गोल केला फायनल मध्ये, तो इंग्लंडकडून खेळत होता. पण फेरान टॉरेस इंडियामध्ये खेळून गेलाय. म्हणजे 2017 मध्ये तो एक फायनल हारला, पण 2026 मध्ये त्यांनी एक जगातली सगळ्यात मोठी फायनल जिंकली. पण ह्या मधला त्याचा प्रवास आहे ना, तो खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बार्सिलोना कडून तो खेळतो, पण त्याआधी तो मँचेस्टर सिटी कडनं पेप गुर्डेराच्या खाली खेळायचा. पण ज्यावेळी तो मँचेस्टर सिटीहून बार्सिलोनाकडे गेला ना, त्यावेळी झालं काय, तर त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या की बाबा हा फेरान टॉरेस गोल करेल, गोल करेल, गोल करेल. पण मग खराब फॉर्म, दुखापती, हे प्रेशर, या सगळ्याचा त्याच्यावरती परिणाम झाला. मग त्यांनी केलं काय, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्टची सरळ मदत घेतली, काउन्सिलिंग घेतलं, थेरपी घेतली, फॅमिलीचा सपोर्ट घेतला. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या शब्दात सांगितलं की मी गोल मारायचं इतकं दडपण घेतलं ना, की मी खेळाचा आनंद घ्यायला विसरलो. पण त्यानंतर मी द शार्क मेंटॅलिटी अवलंबली. हे जे त्याचं टोपण नाव आहे, द शार्क. म्हणजे काय, तर शार्क हा मासा जसा सतत पुढे पुढे जात राहतो ना, तसं करायचं. शांतपणे पुढच्या गोष्टीची किंवा आपल्या संधीची वाट बघायची आणि जेव्हा संधी मिळते त्यावेळी शिकार करायची. आणि तीच गोष्ट त्यांनी वर्ल्ड कप फायनल मध्ये देखील केली. 106व्या मिनिटाला त्याला संधी मिळाली. निको विल्यम्सच्या हेडरवर त्यांनी कमालीचा गोल मारला आणि स्पेनला जगाच्या अत्युच्च शिखरावरती नेऊन ठेवलं. अर्थातच इंडिया कनेक्शन बद्दल बोलतोय म्हणजे आपल्याला या वर्ल्ड कप मध्ये खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या खेळाडूंबद्दल बोलणं आलंच. सगळ्यात मोठं नाव कुठलं? अर्थातच न्यूझीलंडचा सरप्रीत सिंग. पण वर्ल्ड कप मध्ये तो एकच खेळाडू नव्हता, तर तब्बल 4 भारतीय वंशाचे खेळाडू होते, जे वेगवेगळ्या देशांकडून खेळले. अर्थात पहिला झाला सरप्रीत सिंग, दुसरा झाला तहसीन मोहम्मद जो कतारकडून खेळला, तिसरा झाला दिशान वेल्लुपिलाई जो ऑस्ट्रेलियाकडून खेळला, आणि चौथा झाला सॅम्युएल मुत्तुस्वामी जो DR कॉंगोकडून खेळला. अर्थातच आपण बोलतोय एकाच वंशाचे खेळाडू दुसऱ्या वंशाच्या देशांकडून खेळतात, त्याच्याबद्दल पुढे येऊच. या वर्ल्ड कप मधली अल्टिमेट स्टोरी कुठली आहे, तर ती केप वर्दे आणि वोझिनियाची. आपण वोझिनियाबद्दल किती वेळा बोलतो. वय वर्ष 40, स्पर्धेतला पहिला सामना आणि स्पेन सारख्या संघाला त्यांनी 7-8 सेव्ह करून बरोबरीत रोखलं, 0-0. म्हणजे या वर्ल्ड कप मध्ये जर 2010च्या वर्ल्ड कप विनिंग स्पेनची जर का आठवण काढायची झाली किंवा प्रतिमा बघायची झाली ना, तर 2010 मध्ये जसं स्पेन पहिला सामना
न्यूझीलंडकडून हारले होते ना, तसंच या वर्ल्ड कप मध्ये ते पहिला सामना 0-0 झाला होता. अर्थातच पण कॅबो वर्दे आणि मोझिनाची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. कसा एक खेळाडू गोलकीपर ज्याने लिओनल मेसीच्या अर्जेंटिनाला त्रास दिला, स्पेनला बरोबरीत रोखलं, त्याचे इंस्टाग्राम फॉलोअर्स होते 50,000. ते वर्ल्ड कप संपेपर्यंत आता झालेत 29.4 मिलियन, म्हणजे 2.9 कोटी इतका फॉलोअर्स आहेत की त्याच्या त्यांनी बरोबरच्या मोठ्या मोठ्या गोलकीपर्सना मागे सोडलंय. इकर कसियास, थिबो कर्टॉ, मॅन्युअल नॉयर या सगळ्यांचे फॉलोअर्स त्याच्यापेक्षा कित्येक पटीने कमी आहेत. पण कॅबो वर्देची अजून एक स्टोरी आहे. कॅबो वर्देमध्ये अजून एक डिफेंडर आहे. कॅबो वर्देचा दुसरा एक खेळाडू रॉबर्टो लोपेज. आयर्लंड मधल्या लीग मध्ये खेळतो. पण तिथे तो खेळतो, पण त्याच्या वडिलांकडून तो कॅबो वर्देसाठी खेळायला पात्र होता. मग कॅबो वर्देने काय केलं, त्याला सरळ लिंक्डइन वरती मेसेज पाठवला. का तर कॅबो वर्देच्या फुटबॉल असोसिएशनला त्याच्या क्लबला काही संपर्क साधता आला नाही. आणि अर्थातच सुरुवातीला त्यांनी मेसेज पाठवला तो पोर्तुगीज भाषेत. रॉबर्टो लोपेजने तो मेसेज बघितला. पोर्तुगीज होतं, ते काही त्याला समजलं नाही. काहीतरी स्पॅम आला असेल, असं कुठलं कोण फेडरेशन लिंक्डइनवर मेसेज पाठवतं का, म्हणून त्यांनी तो मेसेज इग्नोर केला. 9 महिने या पठ्ठ्याने तो मेसेज बघितलाच नाही परत. आणि 9 महिन्यानंतर परत ज्यावेळी कॅबो वर्देच्या फुटबॉल असोसिएशनने त्याला इंग्लिशमध्ये मेसेज पाठवला ना, त्यावेळी त्याची ट्यूब पेटली. अरे, हे मी गुगल ट्रान्सलेट 9 महिन्यापूर्वी केलं असतं तर. आणि मग त्यांनी मेसेज तो बघितला, गुगल ट्रान्सलेट केलं की अरे खरंच कॅबो वर्देचं फुटबॉल असोसिएशन त्याला विचारत होते की बाबा तू आमच्याकडून फुटबॉल खेळशील का, आणि तो हो म्हणाला. आणि 2018-19 नंतर तो कॅबो वर्देसाठी रेग्युलरली फुटबॉल खेळतो. अर्थातच कॅबो वर्देची दुसरी गोष्ट जी आहे ना, की त्यांची अवघी असलेली 5-5.5 लाख लोकसंख्या, पण त्याहीपेक्षा छोटा देश या वर्ल्ड कपमध्ये खेळून गेलाय. अर्थातच मी गोष्ट करतोय कुरासावची. कुरासावचा वर्ल्ड कप डेब्यू पण काय मेमोरेबल आहे. अर्थातच त्यांच्यासाठी खूप मोठा पराभव जरी झालाच ना जर्मनीकडून, 7-1 हारले, पण त्यांनी जर्मनीलाही 1-1 असं काही काळ बरोबरीत रोखलं होतं. त्यामुळे ज्यावेळी कुरासावनी गोल केला ना, त्यावेळी फिफा प्रेसिडेंट जियानी इन्फांटिनोच्या चेहऱ्यावरचा आनंद होण्यासारखा होता. कमालीचं सेलिब्रेशन होतं. म्हणजे हा वर्ल्ड कप याच फुटबॉल स्टोरीजनी गाजलाय की छोट्या देशांनी मोठ्या देशांना दिलेलं आव्हान की बाबा हम भी किसी से कम नहीं, ये वर्ल्ड कप हमारा भी है. आणि याच कुरासावच्या गोलकीपरच्या जिद्दीची गोष्ट आहे. पहिल्याच सामन्यात तू 7 गोल खाल्लेस, पण दुसऱ्या सामन्यात त्यांनी ज्या प्रकारे कमबॅक केलाय ना, इलॉय रूमनी, त्यांनी इक्वेडॉरला 0-0 बरोबरीत रोखलं. आणि 1 नाही 2 नाही, तब्बल 15 सेव्ह त्यांनी केले. वर्ल्ड कप मधला रेकॉर्ड आहे 16 सेव्हचा टिम हॉवर्डचा युएसएचा, आणि त्या रेकॉर्डच्या तो 1 गोलनी बरोबरीत आला. अर्थातच पण ह्या वर्ल्ड कप मध्ये कुरासाव का लक्षात राहील, तर त्यांचा या वर्ल्ड कप मध्ये असलेला सर्वात वयोवृद्ध मॅनेजर म्हणजे वय वर्ष 78 डिक ॲडव्होकॅट, आणि तो लढला या वर्ल्ड कप मधल्या सगळ्यात तरुण मॅनेजरशी, जो होता जर्मनीचा जुलियन नागल्समन. अर्थातच जर्मनी मॅनेजरला सॅक केलं ही गोष्ट वेगळी, पण ही एक जनरेशन गॅप बघायला मिळाली. कुरासाव जो 1.5 लाख लोकसंख्येचा देश आहे, त्यांनी वर्ल्ड कप मध्ये येऊन दाखवून दिलं की बाबा हम भी किसी से कम नहीं. आणि हा वर्ल्ड कप ह्या स्टोरीमुळे जितका प्रसिद्ध झालाय ना, तितकीच प्रसिद्ध झाली स्टोरी न्यूझीलंडच्या टीम पेनची. येस, न्यूझीलंडचा फुटबॉलर आहे टीम पेन. आपल्याला टीम पेन म्हटलं की ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आठवतो, पण हा टीम पेन जो आहे ना, त्याची पण इंटरनेटची भन्नाट गोष्ट आहे. अर्जेंटिनाचा एक स्ट्रीमर आहे, त्यांनी ठरवलं की या वर्ल्ड कप मध्ये इंस्टाग्राम वरती सगळ्यात कमी फॉलोअर्स कोणाचे, तो फुटबॉल प्लेअर शोधायचा आणि त्याला फेमस करायचा. आणि त्याला सापडला टीम पेन. मग त्यांनी त्याला दाखवलं की बाबा हा न्यूझीलंडचा प्लेअर आहे, जो टीम पेन आहे, त्याचे 5,000 फॉलोअर्स, बघा याला फॉलो करा. आणि असं करत 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 त्याचे आता फॉलोअर्स झाले 5.6 मिलियन, म्हणजे जवळपास 56 लाख. न्यूझीलंडची लोकसंख्या त्यापेक्षा कमी. आणि या वर्ल्ड कपची हीच इंटरनेटची एक खासियत असलेली स्टोरी. आणि पुढची स्टोरी सांगण्याच्या आधी पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुम्ही स्पोर्ट्स कट्टाचे मेंबर म्हणजे सदस्य व्हा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बरोबर गप्पा मारायला येईल, आमचा मेंबर एक्सक्लुसिव्ह कंटेंट बघता येईल. आणि अर्थातच तुम्ही या एपिसोड वरती कमेंट्स, लाईक, शेअर तर करालच, पण त्याचबरोबर तुम्हाला स्पोर्ट्स कट्टाची काय कंटेंट बघायला आवडेल ना, तेही तुम्ही आम्हाला सांगा. पुढचा गोष्ट आहे ती अर्थातच नाना वाकुबोन्साम, द डेव्हिल ऑफ वेन्सडे. अर्थातच मी गोष्ट करतोय कानाच्या विच डॉक्टरची. तो मांत्रिक ज्याने असं सांगितलं की
की बाबा हॅरी केनवरती मी काळी जादू केली आणि घानाच्या आधीच तो काही गोल करणार नाही. आणि झालंही तसंच. हॅरी केनला एक चान्स मिळाला आणि त्यांनी गोल पोस्टच्या वरती मारला. काय स्टोरी आहे ज्याच्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा कुठलाही हेतू नाही. पण त्यानंतर जी चर्चा झाली ना की हे जादूटोणा वगैरे नाही, हॅरी केनला शूटिंग प्रॅक्टिस करायची गरज आहे. आणि या विच डॉक्टरची इतकी कमालीच्या स्टोरी आहे ना, म्हणजे हा बाबा कॅडिलॅक ही गाडी चालवतो. डोल्चे अँड गबानाचे कपडे एकदम ब्रँडेड टॉप क्लास टिप टॉप राहतो. त्याला स्वतःला 14 अपत्य आहेत. एक नाही, 12 नाही, 14. आणि त्यानंतर तो राहिलेला आहे जगाच्या कमालीच्या शहरांमध्ये. न्यूयॉर्क, एम्स्टरडॅम, बर्लिन. 3 मोठ्या शहरांमध्ये तो राहिलेला आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो की मी एक फक्त स्पिरिच्युअल माणूस आहे. मला फक्त माझ्या देशाबद्दल प्रेम आहे. त्याच्यासाठी काही काही छोट्या छोट्या गोष्टी असं करतो. जसं की मी हॅरी केनला गोल करता येणार नाही असं म्हटलं, पण त्यानंतर मी हेही म्हटलं की हॅरी केन गोल करेल. किंवा 2014 मध्ये जेव्हा पोर्तुगालच्या अगेन्स्ट मॅच झाली त्यावेळी तो म्हटला की रोनाल्डोलाही गोल करणार नाही. कदाचित त्याला दुखापत होईल आणि रोनाल्डोला खरंच गुडघ्याची दुखापत झाली. तुम्हाला काय वाटतं, हा खरंच कोइन्सिडन्स आहे का तो खरंच काहीतरी जादू करतोय बाबा? आणि आता मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे स्पेनच्या 2 खेळाडूंची. पहिली गोष्ट आहे ती निको विलियम्स. निको विलियम्सनी वर्ल्ड कप जिंकला आणि वर्ल्ड कप विनिंग मेडल जाऊन आईच्या गळ्यात घातलं. का? तर त्याच्यासाठी त्याच्या आई वडिलांचा प्रवास हे सर्व काही आहे. गोष्ट आहे 1990च्या दशकात, म्हणजे साधारणतः 92-93ची. फेलिक्स आणि मारिया हे दोघं घानात मधलं जोडतो. त्यावेळी मारिया गरोदर म्हणजेच प्रेग्नंट होती. आणि त्यांनी ठरवलं की बाबा घानामध्ये काही आपलं होऊ शकत नाही, आपण जाऊयात इंग्लंडला, जिथे जेणेकरून आपल्या मुलांना आपलं चांगलं आयुष्य देता येईल. म्हणून त्यांनी एका एजंटला पैसे दिले की बाबा आम्हाला इंग्लंडला घेऊन जा. डंकी टाईप स्टोरी. पण झालं काय की सहारा वाळवंटातून जात असताना एजंटनी त्यांना दिला दगा. ते म्हटले आता तुमचं तुम्ही बघा. यांनी बरगच्च भरलेल्या ट्रक मधनं प्रवास केला, चालत प्रवास केला, काही हजारो किलोमीटर ते सहारा वाळवंट पार करून गेले आणि पोहोचले आफ्रिका खंडाच्या उत्तर टोकावर, जिथून त्यांना स्पेन मध्ये जायचं होतं. तिथे ते बॉर्डर क्रॉस करून गेले, बॉर्डर चढून गेले आणि अर्थातच त्यांच्याजवळ काही ना कागदपत्र ना काही. त्यामुळे त्यांना अनडॉक्युमेंटेड इमिग्रंट्स म्हणून ठरवण्यात आलं की बाबा डिपोर्ट करायचं. पण त्यांना एका वकिलांनी सांगितलं की असं नका करू. तुम्ही त्यांना सांगा की बाबा आम्ही राजाश्रय म्हणजे असायलम घेतोय, मग तुम्ही त्यांना आत सोडतील. त्यांनी ते केलं. स्वतःजवळची कागदपत्र फाडून टाकली. सांगितलं की आम्हाला आश्रय द्या, आम्ही युद्ध चालू असलेल्या देशातून आलोय. त्यामुळे त्यांना स्पेन मध्ये घेण्यात आलं. आणि हे सगळं होताना मारिया प्रेग्नंट होती. आणि मग ते कुटुंब जाऊन स्थलांतरित झालं स्पेनच्या उत्तरेला म्हणजे बिल्बाओमध्ये. तिथे त्यांना एका इन्याकी नावाच्या प्रिस्टनी मदत केली आणि म्हणून त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव ठेवलं इन्याकी विलियम्स. येस, निको विलियम्सचा मोठा भाऊ. आणि निको विलियम्सचा जन्म झाला 2002 मध्ये. आणि ते ज्या क्लब कडून खेळतात ना, त्या क्लबची तितकीच भारी स्टोरी. तो क्लब आहे ॲथलेटिक बिल्बाओ. त्या क्लबचा नियम साधा आहे. तुम्हाला जर का ॲथलेटिक बिल्बाओसाठी खेळायचं असेल ना, तर एकच क्रायटेरिया आहे. तुम्ही त्या प्रांतामध्ये म्हणजे स्पेनच्या उत्तरेला बास्क कंट्री नावाचा रिजन आहे. तुम्ही जर का बास्क कंट्रीमध्ये जन्माला आले असाल ना, तर तुम्हाला ॲथलेटिक बिल्बाओसाठी खेळता येतं. म्हणजे मी माझा मास्टर्स थिसिस जो केला त्यासाठी आम्ही त्या क्लबचा एक अभ्यास केला. त्या क्लबचा हेड ऑफ मेथोडॉलॉजी जो असतो की बाबा क्लबच्या लहान मुलांनी कसं खेळावं, त्याच्याशी आम्ही चर्चा केली होती. त्यांनी मला एक सोपी गोष्ट सांगितली. तो म्हटला अमोल, ॲथलेटिक बिल्बाओ असा क्लब आहे ना, ज्याचं त्या प्रांतातल्या सर्व 150 क्लब्स बरोबर टाय अप. प्रत्येक क्लबला आम्ही पैसे देतोच असं नाही. काही खेळाडूंना, काही क्लब्सना आम्ही मटेरियल देतो, म्हणजे बॉल, बिब्स, कोन्स असं काही मटेरियल. काही क्लब्सना आम्ही ट्रेनिंग मेथोडॉलॉजी देतो की बाबा तुम्ही कसं खेळा, त्यांच्या कोचेसना शिकवतो. आणि जेणेकरून वयाच्या 12व्या-13व्या वर्षापर्यंत ना ही मुलं त्यांच्या घरातच शिकतात. कारण त्यावेळी पालकांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. मग एकदा का मुलं 13-14 वर्षाची झाली की मग त्यांना आम्ही बिल्बाओमध्ये आणतो आणि मग त्यांना आमच्या क्लबकडून खेळता येतं. पण क्रायटेरिया स्ट्रिक्टली एकच की तुमचा जन्म बास्क रिजनमध्ये झालेला असला पाहिजे. कमालीची गोष्ट आहे की नाही? आणि म्हणून ज्यावेळी निको विलियम्सनी वर्ल्ड कप जिंकला ना, त्यांनी वर्ल्ड कप फायनल मध्ये असिस्ट दिला. तो सरळ गेला आईकडे, म्हटला आई हे मेडल तुझ्यासाठी. पण गमतीचा भाग असा
की निको जरी स्पेनकडून खेळत असला तरी त्याचा मोठा भाऊ इन्याकी मात्र घानाकडून वर्ल्ड कप खेळतो. आणि अखेरची गोष्ट आहे ना, तो स्पेनचा कर्णधार रॉड्रीची. कर्णधाराला साजेशी खेळी करून त्यांनी गोल्डन बॉल आपल्या घरी नेलेला आहे. कमालीचा खेळाडू, मिडफील्ड अँकर केली आहे, गेमचा टेम्पो कंट्रोल केलाय. पण सगळ्यात महत्वाचं आहे ना त्याची बॅक स्टोरी. म्हणजे या सीझन मध्ये येताना जरी रॉड्रीनी बलॉन द्योर जिंकला असला ना, बलॉन द्योर जिंकलाय, वर्ल्ड कप आत्ता जिंकलाय, चॅम्पियन्स लीग जिंकली, प्रीमियर लीग जिंकली, पण गेला मागचा सीझन ना रॉड्री सतत इंजर होत होता. त्यामुळे इंग्लंडमध्ये पेप ग्वार्डियोलाला प्रश्न विचारला की बाबा रॉड्रीचं खरं किंवा भारी वर्जन कधी बघता येईल. पेप ग्वार्डियोला म्हणाला की आत्ता नाही, वर्ल्ड कप ज्यावेळी येईल ना त्यावेळी तुम्हाला रॉड्रीचं बेस्ट व्हर्जन दिसेल. आणि अर्थातच त्या बेस्ट व्हर्जन त्यांनी दाखवून दिलं. पण हे डेडिकेशन त्याचं जितकं फुटबॉलला आहे ना तितकंच डेडिकेशन त्याचं अभ्यासाला पण आहे. त्यांनी आई वडिलांना सांगितलं होतं की बाबा येस, मी डिग्री पूर्ण करणार. काय गोष्ट आहे रॉड्रीची. जन्म झाला मड्रिडमध्ये, ॲथलेटिको मड्रिड सारख्या क्लब कडून जो खेळायचा, पण तो खूप लहान चणीचा आहे बाबा, ताकद नाहीये म्हणून त्याला त्यांनी रिलीज केलं. मग तो गेला व्हॅलेन्सिया रिजन मध्ये, इथे त्यांनी खेळायला सुरुवात केली आणि परत आला ॲथलेटिको मड्रिड मध्ये. आणि ज्यावेळी तो व्हॅलेन्सिया मध्ये राहायचा त्यावेळी तो सायकलला जायचा ट्रेनिंगवर, किंवा युनिव्हर्सिटीमध्ये असताना तो युनिव्हर्सिटी हॉस्टेलमध्ये राहायचा, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचा, काहीही दिखावा नाही. सोशल मीडियावरती त्याचं अजूनही अकाउंट नाही, कारण तो म्हणतो मला गरजच नाहीये, मी फुटबॉलर आहे, मला फुटबॉल खेळायचा. आणि त्यांनी जरी तो मँचेस्टर सिटीला गेला तरी त्यांनी रिमोटली का होईना त्याची डिग्री पूर्ण केली. तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय वेगळं, पण अर्थातच ज्यावेळी तुम्ही प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना त्यावेळी अभ्यासाला वेळ देणं खरोखरीच शक्य नसतं, पण त्यांनी त्याची जिद्द दाखवून दिली. आणि सगळ्यात भारी गोष्ट आहे ना त्याची, ती त्याच्या पहिल्या कारची. ज्यावेळी तो ॲथलेटिको मड्रिड मध्ये आला वगैरे सगळं झालं, त्यावेळी त्यांनी वडिलांना सांगितलं की बाबा मला कार घ्यायची, त्याच्यासाठी माझं बजेट आहे 3,000 युरो, म्हणजे किती, साधारणतः 3 लाख रुपये, 3,30,000 आत्ताच्या रेट. मग त्याच्या वडिलांनी शोधाशोध केली, ते म्हटलं की अरे 3 लाखाची तर गाडी नाहीये, 4 लाखाची गाडी, आणि त्या गाडीमध्ये ना कम्प्युटर आहे. त्याला कळे ना कम्प्युटर म्हणजे काय. तर ते काय होतं, तर एक टच स्क्रीन होता आणि त्याला रेडिओ होता. केवळ तो कम्प्युटरमुळे तो फॅसिनेट झाला आणि म्हटला की अरे कम्प्युटर असेल तर माझी गोष्टच खूप सोपी होईल. आणि असं म्हणून त्यांनी 3 लाखाच्या ऐवजी 4 लाखाची ओपेल कोर्सा घेतली. त्याचे टीममेट त्याचं मजाक उडवायचे की अरे ही काय गाडी चालवतोयस, पण तो म्हणायचा की मला गाडीची काय गरज आहे, मला इथून तिकडे जाता येते, ट्रेनिंगला येता येते, काम झालं. तशीच गोष्ट आहे ना ती इंगोलो कांटेची पण आहे फ्रान्सच्या, जो साधी आपली मिनी कूपर चालवायचा आणि तसाच तो ट्रेनिंगला यायचा. आणि अर्थातच शेवटाकडे येताना 2030च्या वर्ल्ड कप बद्दल बोलायचं. 2030चा वर्ल्ड कप आहे ना खऱ्या अर्थाने युनिक आहे. का बरं, तर तो वर्ल्ड कप आहे 3 खंडात 6 देशात. म्हणजे काय, तर 2030 हे वर्ल्ड कपचं सेंटिनरी इयर आहे. म्हणजे पहिल्या वर्ल्ड कपला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. तर वर्ल्ड कप कुठे होणार आहे, तर स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को इथेच 2 खंड झाले. आणि त्यानंतर सेंटिनरी सेलिब्रेशन मॅचेस होणार आहेत त्या उरुग्वे, अर्जेंटिना आणि पॅराग्वेमध्ये प्रत्येकी एक. म्हणजे वर्ल्ड कप मध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांनंतरच काही टीम्सना अटलांटिक ओलांडून यायला लागणार आहे. त्यामुळे अर्थातच 2030 आलं की प्लेयर्सची रिकव्हरी, ट्रॅव्हल टाइम, हे ते सगळे मुद्दे आहेत. पण 2030चा वर्ल्ड कप होणार आहे जगत जे त्या स्पेनच्या घरच्या मैदानावर. तुम्हाला काय वाटतं, स्पेन घरच्या मैदानावर वर्ल्ड कप डिफेंड करू शकेल? तुमचं मत सांगा आम्हाला कमेंट्स मध्ये. आणि जायच्या आधी शेवटची गोष्ट, अर्थातच एपिसोडचा प्लग करणार नाहीये किंवा मेंबरशिपचाही प्लग करणार नाहीये. मी तुम्हाला सांगणार आहे माझी या वर्ल्ड कपची टीम. अर्थातच टीम मध्ये काही नाव अशी आहेत की जी मला खूप जवळची आहेत, की ते प्लेयर्स म्हणून इंडिव्हिज्युअली कमाल आहेत, खूप भारी आहेत. पण ह्या वर्ल्ड कपचा ओव्हरऑल इम्पॅक्ट बघितला ना, त्या दृष्टीने मी माझी टीम निवडली आहे. तुम्ही तुमची टीम सांगा मला कमेंट्स मध्ये. कोण आहे माझ्या टीम मध्ये, तर माझा गोलकीपर आहे वोझिन्या. अर्थातच तुम्ही म्हणाल की उनाय सिमोन ज्यांनी गोल्डन ग्लव्ह जिंकलाय तो का नाही घेतलाय, अख्ख्या वर्ल्ड कप मध्ये 1 गोल त्यांनी कन्सिडर केलाय. पण वोझिन्याची जी स्टोरी आहे ना, केवळ त्याच्या स्टोरीसाठी मला वोझिन्या माझ्या टीमचा गोलकीपर पाहिजे. त्याच्या समोरची जी बॅकलाईन आहे ते 4 जण आहेत, चौघही स्पेनचे. कोण कोण आहे, पेड्रो पोरो, पाउ कुबार्सी ज्यांनी 19व्या वर्षी सर्वोत्तम युवा खेळूचा पुरस्कार मिळाला, तो 19 वर्षाचा खेळाडू.
ज्यांनी लामिन यमालची हवा असताना दाखवून दिलं की बाबा बार्सिलोना से हम भी है, हम भी कुछ कम नहीं है, तो पाऊ कुबार्सी. आयमेरिक लपोर्टे आणि त्यानंतर मार्क कुकुरेया. म्हणजे आयमेरिक लपोर्टेला फ्रान्समध्ये संधी मिळत नाही, त्यामुळे तो केवळ स्पेनकडून खेळायला लागला, जो बास्क रिजनमध्ये जन्माला आलेला आहे. आणि मार्क कुकुरेया ज्याला 2024 मध्ये त्याच्या लांब कुरळ्या केसांवरनं बरीच गमती जमती घडल्या, त्याचे केस ओढले गेले, मार्क कुकुरेयाचा हँडबॉल दिला गेला नाही, 24 मध्ये जर्मनी बाहेर गेलं, सगळा राडा झाला. पण तो आपला शांतपणे त्याचा खेळ खेळत राहतो, इतकंच काय, त्यामुळे त्याची दखल गुगललाही घ्यावी लागली. मार्क कुकुरेया गुगल करा आणि काय येते ते तुम्ही बघा. तुम्ही आहे, तुमच्याही चेहऱ्यावर हसू. तो मार्क कुकुरेया असं माझे 4 डिफेंडर आहेत. मिडफील्डमध्ये 2 जण कोण आहेत? अर्थातच रॉड्री आणि त्यानंतर इंग्लंडचा जूड बेलिंगहम. त्याच्या पुढे कोण आहेत? तर 3 जण आहेत. उजव्या बाजूला आहे मायकेल ओलिसे, ज्यांनी या वर्ल्ड कप मध्ये पेलेचा रेकॉर्ड मोडलाय. एका वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक 6 असिस्टचा रेकॉर्ड होता. या पठ्ठ्याने 7 असिस्ट दिलेत. म्हणजे एक नकोसा रेकॉर्ड त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलाच. काय तर 20 शॉट गोलवरती मारले, पण एक गोल काही जमला नाही. पण असिस्टच्या बाबतीत त्या माणसाला काही तोड नाही. त्यानंतर तो खेळणार आहे राईट वरती आणि तो कदाचित इंटरचेंजही करेल तो लिओनेल मेस्सी बरोबर. अर्थातच 8 गोल 4 असिस्ट, कोण मेस्सीला नाही म्हणणार आहे? तो बाबा जरी चालत असला ना तरी मेस्सी मेस्सी आहे. आणि वर्ल्ड कप मधला गोल्डन बूट विनर किलियन एम्बाप्पे. आणि या सगळ्यांच्या पुढे ना मला खूप टेम्पटेशन होतं की हॅरी केनला घ्यायचं, पण मी घेणार आहे आर्लिंग हालांडला. काय वर्ल्ड कप आणलाय त्या भावाने, माहोल तयार केलाय. म्हणजे अजूनही इंस्टाग्राम वरती आर्लिंग हालांड ट्रेंड होते त्याच्या वागण्यामुळे. म्हणजे जसं की तो त्याचा वर्ल्ड कप मधून परतला त्यावेळी तो राखून आणि विस्कीची बॉटल घेऊन आला, तर त्याचं ते अचानक आरशात बघून गच्चपणं. भावानी वेड लावून ठेवले अमेरिकेला. पण तसं जरी असलं ना तरी त्याच्या वर्ल्ड कप मधले गोल्स विसरून चालले. त्यामुळे परत एकदा पटकन टीम सांगतो. वझिनिया गोलकीपर, 4 डिफेंडर्स पेड्रो पोरो, पाऊ कुबार्सी, आयमेरिक लपोर्ट आणि मार्क कुकुरेया. 2 मिडफील्डर्स रॉड्री आणि जूड बेलिंगहम. त्यांच्या पुढे 3 जण मायकेल ओलिसे, लिओनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पे आणि स्ट्रायकर आर्लिंग हालांड. तुमची टीम काय ते नक्की सांगा. आता मात्र मी थांबतो. तुम्हाला स्पोर्ट्स कट्टावरती अजून काय कंटेंट बघायला आवडेल तेही मला जरूर सांगा. मी थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.